मी ते सोया कबाब बनवत आहे. इथे मी सामग्री ठेवलेली आहे, तुम्ही पाहू शकतात आपल्याला काय काय साहित्य लागणार आहेत. आता आपण इथे सोयाबीन भिजवून घेतलेले आहेत आणि या सोयाबीनला मी 2 ते 3 पाण्यामध्ये धुवूनसुद्धा घेतलेलं आहे. आता आपल्याला सोयाबीन पिळून त्यातून पाणी काढून एका भांड्यात काढून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता फक्त 15 मिनटं मी इथे सोयाबीन भिजवली आहे, तरीसुद्धा आपली सोयाबीन किती चांगल्या पद्धतीने भिजवली गेलेली आहे. आता आपल्याला सोयाबीनला मी ते 2 भागामध्ये वाटून घेणार आहे. सोयाबीन आता मी इथे भांड्यात टाकत आहे. आता इथे मी 2 मिरच्यासुद्धा घेतलेल्या आहेत आणि अद्रक आणि लसूणसुद्धा घेतले आहेत. लसूणच्या पाकळ्या इथे मी 10 ते 12 घेतलेल्या आहे आणि यात थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकायची आहे. आता हे मी वाटून घेते. वाटून घेतलेला आपण एका भांड्यात काढून घेऊयात. तुम्ही पाहू शकता इथे मी एकदम जाडसर वाटलेलं आहे. आपल्याला एकदम बारीक नाही वाटायचं आहे. हे आता इथे मी साहित्य टाकत आहे. आता हे सगळे मसाले आणि ते 2 चमचे बेसन घेतलेलं आहे ते सुद्धा मी इथे टाकत आहे. आणि इथे मी गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा. इथे मी 1 चमचा तिखटसुद्धा घेतलेला आहे आणि थोडंसं मीठसुद्धा घेतलेलं आहे आणि अर्धा चम्मच मी इथे हळद घेतलेली आहे, तीसुद्धा मी इथे टाकते. अर्धी वाटी इथे मी कांदा घेतलेला आहे, तो मी बारीक चिरूनसुद्धा घेतलेला आहे, तोसुद्धा ह्याच्यामध्ये मी टाकते. आता आपल्याला हे सगळं हळूहळू करून मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे मी गॅस पेटवते. गॅसमध्ये इथे मी आपलं नारळ असतं त्याचं मी इथे करवंटी घेतलेली आहे, छोटासा तुकडा घेतलेला आहे. आता आपण ह्याला स्मोकी फ्लेवर देण्यासाठी त्यामध्ये टाकूयात आणि यावर मी थोडंसं तूप टाकते, जेणेकरून आपल्याला घरातल्या घरात एक स्मोकी फ्लेवर येऊन जाणार. तुम्ही पाहू शकता. आता यात मी झाकण ठेवते. हे झाकण ठेवून आपल्याला 10 मिनटं असंच ठेवायचं आहे. 10 मिनटानंतर पाहू शकतात, वा काय छान आपल्या पूर्ण असं स्मोकी फ्लेवर आपल्या पूर्ण जे सोयाबीनचा आपण मसाला बनवला होता त्याच्यामध्ये मिक्स झालेला आहे. आता आपण याला मिक्स करून घेऊयात. आता इथे मी पेन्सिल घेतलेली आहे. आपण घरातल्या घरात बनवतोय त्यासाठी आपल्याकडे जुगाड असं काहीतरी असलं पाहिजे. इथे मी पेन्सिल घेतलेली आहे. पेन्सिलला मी घेऊन बघा तुम्ही पाहू शकता शेप देत आहे आपल्या सोया कबाबला. पेन्सिलच्या सहाय्याने खूप चांगल्या पद्धतीने त्याला एक आकारसुद्धा येतो, म्हणून आपली पेन्सिलचा वापर करत आहोत. जिथे कुठे आपल्याला गॅप दिसेल तिथे आपण बोटाने टॅप करून ते नीट करून घेण्याचा प्रयत्न करूयात. तुम्ही पाहू शकता किती छान पद्धतीने ते झालेलं आहे आपला सोया कबाब. इथे मी दुसरा सुद्धा कबाब घेतलेला आहे.
तुम्ही पाहू शकता दुसरासुद्धा तयार झालेला आहे. इथे मी तेल घेतलेलं आहे. तेल आपलं चांगल्या पद्धतीने गरम झालेलं आहे. आता यामध्ये मी कबाब सोडत आहे. सॉरी. दुसरासुद्धा इथे मी कबाब टाकत आहे. आता आपल्याला हे चांगलं बारीक गॅसवर तळून घ्यायचं आहे, जेणेकरून ते आतमध्ये पर्यंत चांगलं गरम होईल, म्हणजे तळलं जाईल. तुम्ही पाहू शकता एक 5 ते 7 मिनटामध्ये आपलं कबाब किती छान पद्धतीने तळलं गेलेलं आहे. आता याला मी एका भांड्यात काढून घेते. वा, तुम्ही पाहू शकतात किती छान रंग आलेला आहे. आपण आता याला काढून घेऊयात. आता आपण ह्याला असे बारीक असं कापून घेऊयात गोल आकारामध्ये.